तर चला मंडळी, आज आपण बनवूया बाजारसारखा ढोकळा। तर इथे ढोकळा बनवण्यासाठी मी इथे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे। ते मेजरमेंट तुम्ही लक्षात ठेवा की किती बेसनाचं पीठ घेतलंय तुम्ही। त्याच्यात मी हळद टाकलेली, आता साखर टाका, 2 चमचे साखर यूज केली आहे। साखर टाका, टेस्ट मस्त येते। त्याच्यानंतर लिंबाचा रस टाकलेला आहे मी याच्यामध्ये। आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाका। हे रिफाइंड ऑइल यूज केलं आहे मी, आपण जे भाजीला वापरतो ऑइल, कारण की त्याने जाळी आणि स्पॉन्जी बनतं, ते जाळी पण फुटते त्याला। आणि आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्याच्यानंतर ज्या मेजरमेंटने तुम्ही बेसन पीठ घेतलं होतं तेवढ्याच मेजरमेंटने तुम्ही ह्याच्यात पाणी टाकायचं, कमी जास्त करू नका। आता ह्याला अच्छा प्रकारे चांगल्या प्रकारे ना फेटून घ्या। ह्याच्यात गाठी वगैरे काही राहिल्या नाही पाहिजे, असं चांगल्या प्रकारे फेटून घ्या। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एका भांड्याला आपण ऑइल लावून घेऊया, ज्याच्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत। त्याच्यानंतर ही इनो पुडी घ्या। त्याच्यानंतर इनो टाकलं, हे ॲक्टिवेट करण्यासाठी इनोच्या पावडरवरती थोडं पाणी टाकून ह्याला चांगल्या प्रकारे हलवून फेटून घ्या, मिक्स करून घ्या व्यवस्थित। आता ज्या भांड्याला आपण तेल लावलं होतं त्याच्यामध्ये हे बॅटर टाका आणि त्याच्यानंतर ह्याला स्टीम करून घ्या 15 मिनिटासाठी। आता हा रेडी आहे। तर असा कुठं आपला बाजारसारखा ढोकळा तयार आहे, तर जरूर करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला होता। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ।